ठाकरे बंधूंचा मोर्चा निघण्यावर आता शिक्कामोर्तब कसा झाला याची इनसाइड स्टोरी खासदार संजय राऊतांनी आज प्रसार माध्यमांना सांगितली। काल राज ठाकरेंनी आपल्याला फोन केला असा दावा संजय राऊतांनी केलाय। मराठी माणसांचे दोन मोर्चे निघणं योग्य दिसत नाही असं राज यांनी खरं तर फोनवरून सांगितलं। त्यामुळे एकत्रित मोर्चा काढण्याबाबत दोन्ही बंधूंचं एकमत झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली। तर 10 वाजताची वेळ सोयीची नसल्यानं वेळ आणि ठिकाणाबाबतचा निर्णय दोन्ही पक्ष मिळून ठरवतील अशी माहिती देखील राऊतांनी दिली। मोर्चात कुठलाही झेंडा नसेल तर केवळ अजेंडा असेल असा दुजोरा संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला दिलाय। भाषा धोरणाच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर मातृभाषेत शिक्षणाचं सोडून द्यावं ते आमचं आम्ही बघू, एक तिसरी भाषा हिंदीच्या नावानं लादली जाते, हे ओझं आमच्या मुलांना पेलवणार नाही अशा सर्व भाषा तज्ज्ञांचं मत आहे। फक्त महाराष्ट्रात नाही तर या देशातल्या अनेक राज्यातून ही भूमिका आहे। फक्त हिंदीला विरोध आहे म्हणून आमची भूमिका नाही आहे, आमचा हिंदीला विरोध नाही आहे भाषा म्हणून, पण शालेय शिक्षणामध्ये अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला, त्यांनी त्यांची अशी भूमिका आहे, मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल। आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो, माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी, एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाही आहे या संदर्भात। एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू, 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला। हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल, एकच अजेंडा मराठी भाषा, कोणताही झेंडा नाही, आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषिक म्हणून सहभागी होऊ। आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली। ते मनाने एकत्र आलेलेच आहेत। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे, आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही। त्याच पद्धतीचं आक्रमण मुंबईवर होते, मुंबई ओढण्याचं, मुंबई तोडण्याचं, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं। त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली, त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला। आताही आम्हाला त्याच पद्धतीनं लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकरेंनाच करावं लागेल। हिंदी सक्तीची अजिबात आम्ही खपवून घेणार नाही, आणि ते पहिली ते 5वी पर्यंत तर अजिबात नको, 6वी नंतर आहेच ते मुळात अनेक वर्षापासून सुरू आहे। आता राहिला विषय, दोन भाऊ एकत्र येऊन ह्या विषयाला घेऊन एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर आमची भूमिका अशी आहे की दोन्ही भावांचं आम्हाला कुठल्याही बॅनर शिवाय मराठीसाठी, मराठी वाचवण्यासाठी, हिंदीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन मोर्चा काढत असतील आणि दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आमची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडू, आणि त्या संदर्भात आमची भूमिका सकारात्मक असेल। कालच मला फोन आला होता बाळा नांदगावच्याकडून, आणि तुम्ही मोर्चात या अशी त्यांनी माझ्याकडे म्हणजे फोनवर विनंती केली, आणि राजसाहेबांचा स्वतंत्र असा निरोप आहे हेही त्यांनी सांगितलं। तर मी आमच्या सगळ्या नेते मंडळीशी चर्चा करतो, प्रदेशाध्यक्ष आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत, त्याबरोबर चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।